नमस्ते, मी अनंत कौसाळ. आजच्या लेक्चरमध्ये सर आपण भौतिकशास्त्राचा म्हणजे आपल्या फिजिक्सचा एक क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरमध्ये सर आपण हा क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. बघा तो क्वेश्चन सर आपला असा विचारलेला आहे की द कार इज मूव्हिंग A to B 4 किलोमीटर इन डायरेक्शन नॉर्थ अँड फर्दर द ईस्ट 3 किलोमीटर. फाइंड द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. बघा सर जी आपला सर बघा काय काय दिले बघा. एक सर कार आहे कार सर काय करले मूव करायला A to B 4 किलोमीटर. तर डायरेक्शन कोणती सर बघा नॉर्थ. काय सर नॉर्थ. ओके तर बघा आपण डायरेक्ट सर पहिले तिथे लिहून घेऊया. इथं नॉर्थ सर वरी काय असतं नॉर्थ असतं. इकडं सर काय असतं ईस्ट असतं. इकडं काय असतं सर इकडं वेस्ट असतं. ओके इकडं वेस्ट असतं. इकडे काय असतं इकडं साऊथ असतं. अरे हा या ना हा सर इथं नॉर्थ इथं ईस्ट इथं वेस्ट इथं साऊथ. अरे हा या ना सर बघा आपली जी कार आहे बघा सर ते अशा प्रकारे मूव करले सर किती किलोमीटर 4 किलोमीटर. आणि सर नंतर सर आपली कार ही ईस्ट कडे मूव करत आहे सर किती किलोमीटर 3 किलोमीटर. अरे हा या ना हा सर काय A to B. ओके आपण सर सी नाव देऊ सर. आपलं काय फाइंड करायचंय डिस्टन्स फाइंड करायचंय सर. काय फाइंड करायचं डिस्टन्स. अरे हा या ना हा सर नंतर काय सर यस म्हणजे आपलं डिस्प्लेसमेंट. तर बघा डिस्टन्स म्हणजे काय डिस्टन्स म्हणजे टोटल पाथ लेंथ. रिपीट मी सर काय टोटल पाथ लेंथ इज अ डिस्टन्स बट डिस्प्लेसमेंट इज अ शॉर्टेस्ट पाथ लेंथ. अरे हा या ना हा सर. तर सर्वात पहिल्यांदासाठी आपण सर काय करू डिस्टन्स फाइंड करू सर. सर काय करू डिस्टन्स फाइंड करू. अरे हा या ना हा सर जी हा. तर डिस्टन्स म्हणजे काय सर टोटल पाथ लेंथ. आपण सर काय लिहू टोटल पाथ लेंथ. ओके सर टोटल पाथ लेंथ सर किती बघा 4 किलोमीटर प्लस 3 किलोमीटर इज इक्वल टू 7 किलोमीटर इज द डिस्टन्स. अरे हा या ना हा सर म्हणजे सर बघा टोटल पाथ लेंथ इज अ डिस्टन्स म्हणजे 4 + 3 किलोमीटर इज इक्वल टू सर किती डिस्टन्स आपण ट्रॅव्हल केलं 7 किलोमीटर सर आपण डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. हा या ना हा सर कारण सर आपली जी कार आहे आपली ती मूव्ह झाली A to B सर नॉर्थला नंतर ईस्टला 4 + 3 इज इक्वल टू कितना 7 इज अ डिस्टन्स सर जी. म्हणजे सर जी आपल्या कारनं सर काय केलं 7 किलोमीटर 7 किलोमीटर सर आपल्या कारनं ट्रॅव्हल केलं. ओके येस ऑर नो यस सर. तर बघा आता आपला काय डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे सर काय असतं शॉर्ट पाथ लेंथ. काय बघा यस म्हणजे सर आपण लिहू शॉर्ट पाथ लेंथ सर जी. बघ काय शॉर्ट पाथ लेंथ. क्लिअर ना क्लिअर सर. अरे हा या ना हा सर इज अ टोटल पाथ लेंथ और काय सर आपण त्या लिहू लॉन्ग पाथ लेंथ सर. लॉन्ग पाथ लेंथ और टोटल पाथ लेंथ बट इट इज अ शॉर्ट पाथ लेंथ सर जी. म्हणून सर आपण इथं असा ॲरो काढू आणि A to C फाइंड करू इज अ डिस्प्लेसमेंट. म्हणजे सर जी काय शॉर्टेस्ट पाथ लेंथ म्हणजे सर आपलं डिस्प्लेसमेंट. आपण सर डिस्टन्स काढलं किती 7 किलोमीटर. तर आता आपण शॉर्टेस्ट पाथ लेंथ म्हणजे सर जी आपलं काय डिस्प्लेसमेंट फाइंड करू. ओके सर इतना छप गया दिमाग में. ओके सर आता सर आपण काय करू डिस्टन्स आपण फाइंड केलेलं आहे. आता आपण सर डिस्प्लेसमेंट फाइंड करू सर. काय करू डिस्प्लेसमेंट फाइंड करू यस. ओके तर सर आपला शॉर्टेस्ट पाथ लेंथ फाइंड करायची म्हणून सर आपण लिहू पायथागोरस थ्योरम नुसार. ओके इसका स्क्वायर प्लस किसका स्क्वायर AB का स्क्वायर प्लस किसका स्क्वायर BC का स्क्वायर. ओके सर देयरफॉर AC का स्क्वायर इज इक्वल टू AB का स्क्वायर कितना 4 का स्क्वायर प्लस किसका स्क्वायर 3 का स्क्वायर. ओके सर देयरफॉर AC स्क्वायर इज इक्वल टू कितना 16 प्लस कितना 9 इज इक्वल टू AC स्क्वायर. आंसर कितना 25. तो यहाँ पे इसका आंसर कितना आएगा AC इज इक्वल टू स्क्वायर है इसलिए 5 इज आंसर.
अरे हाँ या ना? हाँ सर, इज अ डिस्प्लेसमेंट। ओके, यस यस और यस डिस्प्लेसमेंट डिनोट करते हैं। यानी हमने क्या पढ़ा आज के लेक्चर में? डिस्टेंस इज अ टोटल पाथ लेंथ आणि डिस्प्लेसमेंट इज अ शॉर्टेस्ट पाथ लेंथ। ओके, छापो दिमाग में इक्वेशन और ये टोटल आंसर इसका।